जगण्याची 1001 कारणे असं जर का पुस्तक कुठल्या शहरावर लिहायचं ठरलं तर मुंबईचा त्यामध्ये क्रमांक पहिला लागेल। कारण मुंबईत केव्हाही कुठेही कधीही रस्ते खणण्याचं वावडं नाहीये। मुंबईत रस्ते खणण्यासाठी हजार कारणं दिली जातात। त्यामध्ये मुंबईच्या रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणं असेल, एखादा पुनर्विकासाचा प्रकल्प असेल, मेट्रो सारख्या काही सुविधा असतील, MMRDA म्हाडाची कामं असतील किंवा अगदीच काही नाही मिळालं तर एखाद्या लोकप्रतिनिधीला वाटलं म्हणून, त्यांना फंड मिळाला म्हणून रस्त्याचं सुशोभीकरण करणं असेल। मात्र रस्ते हे खोदले जाणारच याची सवय आता मुंबईकरांना झाली आहे। मात्र नुकताच मुंबई महापालिका आयुक्तांनी सज्जड दम भरलाय की जी रस्त्यांची कामं सुरू आहेत, जी खोदकामं केलेली आहेत ती पावसाळ्याच्या आधी तातडीनं पूर्ण करा आणि नव्यानं एकही काम हातात घेऊ नका। मात्र मुंबईकरांना यावर काय वाटतंय बघूयात। रस्ते खणून ठेवल्याने त्याचे साईड इफेक्ट्स काय काय असतात बघा। म्हणजे एकीकडे वाहतूक कोंडीत होते, दुसरीकडे हे असं अनधिकृत पार्किंग वाहनतळ तयार होतं, सोबतच जी आजूबाजूची घरं आहेत, इमारती आहेत छोट्या मोठ्या, तिथे जाण्याचे मार्ग सुद्धा अवघड होऊन बसतात। अगदी मला सुद्धा जाताना आता खूप मुश्किलीने वाट काढायला लागते। माझ्या समोर काही इमारती आहेत, तिकडे जायचं आहे। पण बहुतेक हे दादा इथे बसले, त्यांना विचारूयात। मला सांगा की इथे पार्किंग तुम्ही तयार केलेलं आहे, तुम्हाला येता जाताना काय त्रास होतो? मी बघते की ट्रॅफिक जाम एकीकडे आहे, दुसरीकडे फुटपाथ भरलेला आहे। नाही, प्रश्न असा आहे की मुंबई शहर आहे का हे गोडाऊन केलेलं आहे का डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे? कारण का चालण्याचा प्रॉब्लेम होतो आहे, इथे रस्ते नाही आहेत। ॲट ए टाईम मुंबईमध्ये तुम्ही 10 काय 100 ठिकाणी खोदून ठेवलेत। तुम्ही मुंबईमध्ये CST पासून ते बोरिवलीपर्यंत जावा, सगळ्या ठिकाणी खोदून ठेवलं आहे। आणि तुम्हाला एकाच ठिकाणी काम करायचं ना, त्यावेळेस तुम्ही तुमचं एक प्लॅनिंग असलं पाहिजे। तुम्ही F साऊथ करा, त्याच्यानंतर F नॉर्थ करा। तुम्ही हे सगळं करण्याशिवाय तुम्ही भलत्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी खोदून ठेवलं आहे। पब्लिकला किती त्रास होतो आहे। कॉर्पोरेट ऑफिसेस आहे, इथे जागा नाही आहे। स्थानिक लोक आम्ही आहोत, स्थानिक लोकांना गाडी लावायला जागा नाही आहे। पण ऑफिसेसची पण अवस्था बेकार आहे। आता आम्ही जेव्हा गाडी लावतो त्याची गॅरंटी पण नाही की नीट राहील की नाही। आणखी काही तुझे मित्र इकडे, त्यांना पण विचारू की त्यांचं काय मत आहे। हा मित्र फोटोशूट करायला लागला नुसतं, त्याचं काहीतरी मत विचारलं पाहिजे। काय भाऊ, काय म्हणणं आहे तुझं? हा, तू एवढा ऐकलंस, तो तुझा मित्र एवढा चिडलाय, तुझं मत काय? खणून ठेवलंय सगळीकडे, काय सांगशील आयुक्तांना? रस्त्यांवरती इथे काय, त्यात जायला पण जागा नाही, ते पायी चालायला पण लोकांना त्रास होतोय। ते बघायला ऑफिसला जाणारी लोक असतात, सकाळी किंवा संध्याकाळी जाताना लोकांचा टायमिंग असतो 9 ते 6 वाजेचा टायमिंग असतो, तेव्हा पण इथे गर्दी पूर्ण जाम असते, चालायला जागा नसते, ट्रॅफिक पूर्ण जाम होतो। इथे काय बोलतात ना, सध्या चालणाऱ्यांना जागा नसते। बाईक इथे जिथे तिथे लावलेले आहेत, पार्किंग इथे पार्किंग ग्राउंड बनलेलं आहे। सतत मुंबईत हे चित्र दिसतंय। तुझा मित्र म्हणाला की हे काही उपनगर नाहीये, की बाबा खूप गर्दी आहे, जिथे जिथे असुविधा आहेत, बरेचसे एन्क्रोचमेंट आहेत, अतिक्रमणं आहेत। पण हे मुंबई सारखं सिटीचा एरिया आहे, लोअर परळ वरळीचा भाग आहे। खूप त्रास होतोय सर बघून, असं लोकांना पण केवढा त्रास होतो डेली। आता मी एवढं बघतो लोकांचे भांडणं पण होतात आणि हे सर्व प्रत्येक मागच्या वर्षी पण हे लोकांनी तेच केलेलं, हे वर्षी पण तेच करतात। मागच्या वर्षीचं काय? मागच्या वर्षी पण हे लोकांनी 6 या 4 महिन्यासाठी असेच रोड बंद केलेले। भरपूर लोकांना प्रॉब्लेम झाले त्या गोष्टीच्यामुळे। आता लोकांना इथेही हॉस्पिटल आहे तर किती लोकांना प्रॉब्लेम होतो टॅक्सीच्यामुळे, किती लोकांना थांबायला लागतात, लोकांना कितीही त्रास होतो इथे। आणि परत हे वर्षी ते लोक सेम करतात। इथून पुढे KEM किंवा इतर वाडियासारखी जी हॉस्पिटल्स आहेत त्याचा जाण्याचा रस्ता हाच आहे। इथनं ॲम्ब्युलन्स होता, इथेही हॉस्पिटल आहे पिरामलचं, तिथे पण केवढे प्रॉब्लेम होतात लोकांना। आता ॲम्ब्युलन्स जायला जागा नाही आहे अर्थात। ॲम्ब्युलन्स ना, टॅक्सी में काय काय लोक घेऊन येतात त्यांच्यासाठी। आता मी डेली, आता मी खाली येतो लंच टाइमला, तर मी बघतो हे सर्व, तर किती प्रॉब्लेम होतो लोकांना। इथून मला एकही 4 व्हीलर जाताना दिसत नाही, सगळ्या दुचाकीत जात आहेत, तेवढीच जागा आहे। जातात 4 व्हीलर, तुम्ही फक्त अर्धा तास 15-20 मिनिटं अजून थांबा। इथे रोज एवढं हॉर्न मारतात का सर्व नाही बोलून 10 ते 15 गाड्यांना आतमध्ये जायला लागतं। रोड ब्लॉक करून टाकतात ते लोक सर्व। पण मुंबईत मेट्रोची कामं होत आहेत, सांगितलं जातं की विकास कामं होत आहेत, मुंबईत सगळीकडे कॉन्क्रिटीकरण होईल, चांगले रस्ते तयार होतील, थोडाच त्रास सहन करा। 10 वर्ष आम्ही तेच बघतोय। आता मी पण मरीन लाईन्सला राहतो, तो बघतो चिरा बाजारला, तिथे पण मच्छी मार्केट लोकांनी तोडलं, अजूनपर्यंत झालंच नाही काय। 10 वर्षाच्या वर झालं त्या सर्व गोष्टींना। आता मी शाळेत होतो, आता मी कामाला लागलो, तेच बघतो अजूनही मी। कधी होणार माझा, आता तेच आहे प्रश्न। विकासाची वाट बघतोय भरपूर, कधीपासून। शासन म्हणते की वाट बघा, तुमच्याच भल्यासाठी खोदतोय। ठीक आहे, आता लग्नाच्या नंतरच होईल माझ्या। लग्नानंतरच होईल, भावाला कॉन्फिडन्स आहे किमान लग्नानंतर तरी होईल। जिथे जिथे रस्त्यांची कामं सुरू आहेत, जिथे रस्ते बंद केलेले आहेत, तिथे हे असे पार्किंग लॉट तयार झालेले आहेत, पार्किंग झोन तयार झालेत। अर्थात हे मुंबईकरांनी स्वतःच्या सोयीसाठी स्वतःच तयार केलेले आहेत, त्याच्यामुळे हे अधिकृत तर नाहीत, मात्र आता जागेची कमतरता आहे, कारण रस्ते खोदून ठेवलेले आहेत,
गाड्या चालवायच्या कुठून आणि त्यानंतर गाड्या लावायच्या नेमक्या कुठे असा प्रश्न आहे. दादा मला सांगा की तुमच्या मागे बरेच महिने म्हणजे साधारणतः 2-3 महिने रस्त्याचं काम सुरू आहे, सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुरू आहे, वेगवेगळ्या केबल्स टाकल्या जात आहेत. मुंबईभर अशी स्थिती आहे, सगळीकडे खोदून ठेवलं आहे. आमचे घरातली शाळेतली मुलं आहेत त्यांना पण वेळेवर पोहोचवण्यासाठी आतमध्ये जर गाडी पार्किंग असेल तर एवढ्या गाड्यांचा लॉट बाहेर काढेपर्यंत आम्हाला आमचे नाके न होते. वरळीकरांनी स्वतःची केलेली सोय ही पार्किंग म्हणजे हा ॲक्च्युली काय माहिती आहे काय, इथे रहिवाशींपेक्षा इथले स्थानिक कॉर्पोरेट वाले आहेत. आता रहिवाशीनं तर इथे पार्किंगचा तर त्यांना अनेक वेळा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे काय माहिती आहे काय, रहिवाशांची इथे हाल एवढी बेकार आहे ना की ॲक्च्युली इथे पार्किंगची व्यवस्था पण नाही आणि रहिवाशांना इमारतीमध्ये जाण्याचा पण मार्ग नाही राहिलेला आहे. या बाजूच्या ज्या चाळी आहेत सगळ्या दुमजली इमारती आहेत या ज्याला बैठ्या चाळी आपण म्हणतो, तर या चाळींमध्ये जाण्याचा रस्ता कुठला आहे, मग जाता कसे तुम्ही? हे बघा ना, आता इथे आम्ही या चिंचोळ्या वाटेत ना रस्ता करत करत आम्ही आमच्या इमारतीमध्ये प्रवेश करतो. तिकडनं हा तिकडनं. एवढ्या अडचणीतनं मार्ग काढायचा ही रोजची कसरत झाली तुमची? रोजची म्हणजे आता हे रस्त्याचं खोदकाम चालू असल्यापासून आज जवळजवळ महिनाहून 1.5-2 महिने झाले ही अशीच परिस्थिती आहे. आता अजून 30 मे पर्यंत आम्हाला असंच झेलायचं आहे मॅडम. तर फुटपाथवरनं चालताना सुद्धा काहीशी कसरत करावी लागते, कारण इकडे बघितलं तर फुटपाथचं अंतर सुद्धा खूप कमी आहे. काका इथे आहेत. दादा, फुटपाथवरनं आता सगळ्यात जास्त लोक चालतात. खरं तर फुटपाथचा वापर तसे कमी करायचे, पण खोदकाम सुरू झाल्यामुळे तरी जास्त करतायत. हे खोदकाम नेहमीच असतं का इकडे? हे खोदकाम आहे, हे दरवर्षी इथे चालू असतं. हा रस्ता पुरा इंडस्ट्रियल प्रेमायसेस आणि कॉर्पोरेट ऑफिस आहेत. या ठिकाणी लाखो लोक उद्योगधंद्यासाठी येत असतात. याचं सबवे आहे वरळी नाका आणि हे जे ह्यांचे उद्योगधंदे हे चालू आहेत ना रिपेअरिंगचे, हे कंटिन्यू वर्षभर कमीत कमी 6-6 महिने 1-1 वर्ष हे काम चालू असतं. याचा नाहक त्रास नागरिकांना होत असतो. वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास होतो, महिलांना त्रास होतो, विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. आणि हे खड्डे लवकरात लवकर ही कामं आहेत ना पूर्ण करत नाही आहेत. त्याला 6 महिने 7 महिने हे ठेकेदार कोण आहेत, याच्या मागे कोण आहे, याच्या मागे कोण दडलेला आहे हे आम्हाला ठाऊक नाही आहे. परंतु हा जो कामधंदा आहे ना हा लोकांना त्रासदायक झालेला आहे. आता हा झाल्यानंतर मेन रस्ता आहे, इथे ट्रॉफिक आहे ना, सेनापती बापट मार्ग पूर्ण जाम झालेली आहे. सकाळी ट्रॉफिक 1-1 तास 1.5-1.5 तास पूर्ण गाड्या थांबलेल्या असतात. इथल्या दुकानदारांना काहींना आपण विचारूयात की त्यांच्या बिझनेसवरती त्यांच्या धंद्यावरती कसा परिणाम होतो. इथे अगदी छोटीशी जागा आहे फुटपाथवरनं चालण्यासाठी, अनेक दुकानं आहेत इथे. 1 मिनिट दादा, चहा देता है का? इथे अभी खोदकाम शुरू है, तो आपके धंधे पे कैसा परिणाम हो रहा है इसका? जरा खड़े रह के बात की. अरे इस समय हमारा प्रॉब्लम बहुत बेकार हो गया है. क्या करेंगे, अभी धंधा पानी कुछ है नहीं, समझा. इसकी वजह से कस्टमर आ ही नहीं रहे. अभी मेन जो जैकपॉट लगता है गाड़ी लोग का अरे आ ही नहीं रहे. एकदम परेशान हो गए हम लोग. कितने महीनों से परेशानी है? 3 महीनों से चल रहा है. 3 महीने से चल रहा है. ऐसा कभी हर कुछ देर हर किसी महीने के बाद होता रहता है? नहीं, यही उधर पहला हुआ था, अभी इधर इस समय हुआ. उधर पहला वर्ली में खोदे थे. अच्छा. अभी इधर पहली बार इधर ऐसा उधर. फुटपाथवर एरवी मुंबईकरांना चालायचं नसतं, रस्त्यांच्या मधनं चालायचं असतं. मात्र आता नामुष्की अशी आहे की रस्ते खोदून ठेवलेले आहेत. माझ्यावर सुद्धा दुकानाच्या पायरीवर उभं राहण्याची वेळ आली आहे आणि माझ्यासमोर तुम्ही बघताय ही भली मोठी रांग आता बघायला मिळते. काय म्हणताय काकू, चिडल्यात वाटतं? चिडल्या नाही काकू, चिडल्या जरा, त्या बडबडत निघून गेल्या आता तिकडनं. मला सांगा की कायम खोदलेलं असतं का इकडे? नाही हे आता 2 महिन्यापासून ना. पण किती त्रास होतो इकडे जाताना? जाताना त्रास होणार ना, येणार जाणार रस्ता हेच आहे फुटपाथ. ज्येष्ठ नागरिकांना त्रास हो. सांगा कि इथे अभी गड्ढे खोद के रखे हैं, काम शुरू है रोड का, तो कितनी तकलीफ होते हैं? तकलीफ हो रही है, ऐसा इंडी के पे देखो बहुत तकलीफ हो रही है. काम तो होना चाहिए ना. अच्छा. फिर हाँ कैसा आगे का फ्यूचर के लिए अच्छा है. छोटे छोटे बच्चों को आप लेके जाते इतनी छोटी सी जगह, क्या करें, अभी करना पड़ेगा. थोड़ा तकलीफ तो उठाना पड़ेगा रोड के लिए. तो एक बच्चा कंधे पे पकड़ा है आपने, एक बच्चा. अभी क्या करेगा, अभी करना पड़ेगा. अभी हर रोज की यही तकलीफ होती यही तकलीफ है. अभी कितना भी 2-4 महीने में हो जाएगा बोलता है. अभी चलो है. रोज इकडनंच घेऊन जाता का चिमुकल्याला? इसको उधर से लेके आता है स्कूल से.
जी के मार्ग स्कूल से। तो हर जगह पे ऐसे गड्ढे जो खोद के रखे हैं, काम शुरू है, तो छोटे बच्चों को लेके जाने में तकलीफ होती है कभी कभी? तकलीफ हो रहा है, क्या करेगा। मला सांगा की हे एवढं खोदून ठेवलेलं आहे, रोज याच रस्त्याने येता जाता का तुम्ही? काय त्रास होतो? याय जायला बघा ना किती त्रास होतो. तो बाईकवाले पण बरोबर नाही आहेत, कसे पण घुसवतात वगैरे. त्यांना समजायला पाहिजे, एक साईड तरी जरा व्यवस्थित केली असती ना तर चांगलं आहे की नाही. ही जर माणसांना चालायला, आता समजा या 2 लाईन चालली आहे, एक लाईनला जर कोणाचा पाय बरोबर नाही, तोल पडला तर खाली पडेल की हो. पण किती दिवसातनं काम निघतं? सतत काम निघत असतं काही ना काही. काही ना काही हे आता सध्याच चालू आहे, मागे नव्हतं एवढं. आता ह्या महिन्यापासूनच चालू केलं. पावसात खणलं तर जास्त त्रास? लय खूपच त्रास. आता किती वर्ष घालावं लागतंय तुम्हाला? वर्ष म्हणजे आता एवढं इथून तिकडून यायला पाहिजे. आता तरी आज तरी इथे गाडी नाही आहे, काल इथपर्यंत गाडी होती, मग तिथून असं येऊन असं मध्ये जायला लागतं. लहान मुलं ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाता येतं इकडनं? हां जातात, सांभाळून घेऊन जावं लागते. आणि काय करणार मग, जास्त म्हणजे जसं स्पीडमध्ये होतं तसं होत नाही आहे ना. मुंबईतल्या रस्त्यांवर दर महिन्याला कुठल्या ना कोणत्या कारणाने काही ना काही कामं सुरूच असतात. सध्या हा परळचा रस्ता आहे. लालबाग परळच्या या रस्त्यावर सुद्धा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक वेगळं काम सुरू आहे. अर्थात वेगवेगळ्या प्राधिकरणांची कामं तर असतातच, मात्र इथे टाटा पॉवरचे केबल टाकण्याचं काम सुरू आहे. इथले काही कामगार आहेत, आपण बघूयात. कारण प्रत्यक्ष या खोदकामात उतरल्याखेरीज कळत नाही की खोदकाम नेमकं सुरू आहे कशासाठी. कारण कधी पाईपलाईनचं काम निघतंय, कधी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण होतंय, कधी अशा केबल्स टाकल्या जात आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांची सुद्धा काम आहेत. आपण त्यांना विचारूयात की हे काम कसलं सुरू आहे. भाई कौन सा काम चल रहा है? टाटा पावर के लोग हैं आप? कर्मचारी नहीं, हम लोग लेबर है, मजदूर। अच्छा, टाटा पावर का क्या डाल रहे हैं यहाँ पे? केबल है डाला हुआ। तो ये पाइपलाइन भी है नीचे? पाइपलाइन है, इसमें पाइप डाल कर जो केबल पास किया। अच्छा, पाइपलाइन कौन सी है? ये जो पानी बह रहा है वो? नहीं, ये वाला है केबल, ये मोटा वाला है, नहीं दिख रहा। ये पाइपलाइन आहे. हे बघा इथे ही पाइपलाइन आहे, ही पाइपलाइन आहे आणि याच्या बाजूने टाटा पॉवरची केबल जाते. जरा जरी धक्का लागला पाइपलाइनला तर अर्थातच सगळे उपद्व्याप, सगळे सव्यापसव्य हे परत करावे लागणार आहेत. आणि म्हणूनच BMCची ही जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी मुंबईत कामं सुरू आहेत ती त्यांच्याकडे लक्ष देणं आणि दक्षतापूर्वक ती करून घेणं. अर्थातच या खाजगी कंपन्या आहेत जी सध्या कामं करतायत. इसमें डिफरेंशिएट मतलब इसको हम पहचानते कैसे है कि यहाँ से पानी की पाइपलाइन जा रही है, बाकी की केबल है? क्योंकि इतनी सारी लाइंस मुझे दिखाई दे रही है. ये ब्लू कलर की एक है, पिंक कलर की एक है, ब्लैक की 2 है. या आप कंफ्यूज होते हैं कई बार इसमें अगर कुछ छेद हो जाए एक हाथ पाइपलाइन में तो? नहीं, चेंज कैसा होगा? वैसे चेंज तो नहीं हो सकता, सोल्यूशन लगा रहता है ना उसमें. अच्छा, इसके लिए हम लोग केबल पकड़ लेते हैं, एक सा केबल टाटा का है. कभी कभार एक्सीडेंट्स होते हैं? नहीं, एक्सीडेंट तो अभी तक नहीं हुआ. सेफ्टी दिया जाता है, बराबर आहे. तर आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्शनच्या लाईन्स टाकल्या जातात मुंबईच्या पोटामध्ये. आणि अर्थातच सगळी मुंबई जी चालते ती या मुंबईच्या पोटात टाकल्या गेलेल्या कनेक्शनच्या लाईनमुळे. इथे पाण्याची लाईन आहे, त्यासोबतच केबल आहेत, वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांच्या लाईन्स आहेत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मुंबईची ही जमीन खोदली जाते तेव्हा तेव्हा काळजीपूर्वक या खोदकामाकडे लक्ष ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. बघूयात या लालबाग परळमध्ये जितकी काही खोदकामं होत आहेत इथल्या रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे. की तुमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच हे खोदकाम सुरू आहे, टाटा पॉवरचं हे खोदकाम आहे, ते केबल्स टाकतायत. पण दरवेळी अशा काही ना काही केबल्स पाईपलाईनचं काम सुरूच असतं. नेहमी खणत असतात, काय ना काय कामं चालू असतात फुटपाथवर, रस्त्यावर वगैरे. काय त्रास होतो तुम्हाला? हां का आता हे 1.5 महिना झाला हे काम चालू आहे. आणि रात्रीचं पण मटेरियल उतरवतात. 1-2 वाजता लोकांची झोप मोडतात, पाईप आपटतात आणि इथे गोडाऊन करून ठेवलेलं आहे. पण आयुक्तांनी म्हणलंय की पावसाळ्याच्या आधी सगळी खोदकामं थांबवा. बरोबर आहे, करायलाच पाहिजे. कारण मच्छर एवढे झाले आहेत, मला स्वतःला चिकनगुनिया झाला ह्या मच्छरमुळे. एवढे मच्छराची पैदास झालेली आहे. कुठेतरी म्युन्सिपाल्टीने ह्याला बंदी घालायला पाहिजे. पाणी असे गटाराचं पाणी आणि झरे पोईबावडी आहे. भैया यहाँ पर हर महीना कुछ ना कुछ निकलता रहता है आपके रास्ते पे? खुदाई का नहीं निकला, अभी निकला है, अभी बस ये काम चालू है. अभी मेरे ख्याल से 3-4 महीना हो गया. अच्छा, लेकिन कुछ ना कुछ चलता रहता है हमेशा खुदाई. वो तो चालू ही रहता है मुंबई के अंदर. आदत हो गई खुदाई की आप?
आदत काय की हो जाएगी, आदत नहीं, काम अच्छा हो जाएगा तो अच्छा ही है ना. रस्ते नीट होतात का? एवढं खोदकाम करतायत, सतत काही ना काही सुरू आहे, रस्ते चांगले आहेत का? रस्त्यामध्ये तर काम चालू असतं तर प्रॉब्लेम तर असताच आहे सगळ्याला, पण असं आहे की पुढे जे पण काम होईल ते चांगलं होईल. आता आपला महिनाभर त्रास होईल, पण नंतर फ्युचरसाठी चांगलेच होतं जे पण काम होतं ते. पावसाळ्यात खुश राहणार का तुम्ही इकडचे परळचे लोक? खुशच आहे आता. खुशच आहे आता. जाऊ तिथे खोदू या न्यायाने सध्या मुंबईतल्या सगळ्याच यंत्रणा वागतायत असं म्हणायला हरकत नाही. रस्ते तर खोदले जात आहेत, मात्र मुंबईतल्या ज्या रहिवासी इमारती आहेत त्यातले अंतर्गत भाग सुद्धा खोदले जात आहेत. म्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या काही इमारती आहेत तिथे सुद्धा म्हाडाने सुद्धा आता खोदकामं सुरू केलेली आहेत. माझ्यासोबत इथले सायन प्रतीक्षा नगरचे काही रहिवासी आहेत. मला सांगा की तुमच्या इमारतीत हे अंतर्गत खोदकाम का केलं जात आहे आणि म्हाडाकडून हे केलं जात आहे का? हो, हे म्हाडाकडून केलं जात आहे. आमच्या इमारतीतले हे जी जमीन आहे हे बघा, ह्याच्यात जवळजवळ 1-1.5 फूट खचलेले आहेत आणि त्याच्यात बघा, हे बघा इकडून सगळं संपूर्ण आहे बघा दिसते असं. आणि आता हे आम्ही म्हाडाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर इथे आमच्या इथे काम चालू झालेलं आहे, परंतु हा सततचा त्रास आहे. कारण आम्ही जे इथे राहतोय त्यामध्ये जवळजवळ 1-2-3 वेळा हे काम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये संस्थेचं पण नुकसान आहे. कारण ह्याच्या ज्या ड्रेनेज लाईन वगैरे आहेत इथे, त्या ड्रेनेज लाईन खचल्यामुळे सगळे पाईपलाईन सगळे निघून येतात आणि तो संपूर्ण खर्च संस्थेला करावा लागतो आहे. कारण आम्ही शिर्केने हे जे काम चालू केलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त ते हे लेवल करून देणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं, बाकी ड्रेनेजचे वगैरे तुम्ही करून घ्या असं आम्हाला सांगितलेलं, पण ते आमच्या सोसायटीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. एवढा खर्च होतोय त्यासाठी. म्हणजे या खोदकामामुळे तुमचं पाईपलाईनचंही नुकसान होतं? हो, पाईपलाईनचं नुकसान होतं आहे. आमचे जे ड्रेनेजच्या पाईपलाईन आहेत आणि हे खचल्यामुळे त्या ड्रेनेजच्या ज्या टाक्या आहेत त्या खाली गेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पाईपलाईन सगळ्या तुटलेल्या आहेत. आणखी काही रहिवासी आहेत. मला सांगा की मुंबईत ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. म्हणजे रस्त्यावर तर आपल्याला आवाज आहेच मशिनरीचा, तिथे खोदकामं आहेत, तिथे खड्डे आहेत. इमारतीच्या आतही तीच अवस्था आहे? इमारतीच्या आधी तीच अवस्था आहे आणि ह्याचा प्रदूषणाचा खूप त्रास होतो याच्यामुळे. आणि जसं हे बोलल्याप्रमाणे हा जो खर्च आहे हा संस्थेच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. कारण हा अचानक आलेला खर्च आहे. सगळे ही जमीन खचल्यामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो आहे. लोकांना येता जाताना लहान मुलांना, वृद्ध महिलांना पडण्याचे चान्सेस पण आहेत आणि असे झालेही आहेत इकडे. मग याच्यावर कायमस्वरूपी उतारा काय? ह्याच्यावरती कायमस्वरूपी उतारा हाच आहे. प्राधिकरणाने सर्वानुमते रिडेव्हलपिंग करणे गरजेचं आहे. साधारण किती काळ होतं? साधारण वर्षभरातनं किती वेळा होतं हे? 2 वर्षातनं एकदा होतं आरामात? 2 वर्षांनी एकदा तर होतंच प्रत्येक वेळी आणि त्याचा खर्च आम्हाला सारखा वर्गणी काढून सभासदाच्या माध्यमातून ते आम्हाला खर्च करावा लागत आहे. रिडेव्हलपमेंट व्हावं, कायमस्वरूपी उतारा मिळावा असं यांचं म्हणणं आहे. मात्र ह्या रोजच्या खोदकामाचा रहिवासी म्हणून कसा त्रास होतो? कारण तुमची घरं सुद्धा वरच आहेत. बरोबर. आता हे जे काही खोदकाम चालू आहे त्याच्यामुळे एवढा त्रास होतो. जे आम्ही ज्येष्ठ आहोत त्यांना म्हणजे भयंकर, म्हणजे ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे आणि झोपेचा अभावी त्यांची तब्येत बिघडत असते आणि हे वारंवार चाललेले आहे. काही महिला सुद्धा इकडे आहेत. मला सांगा की बाहेर रस्त्यावरती खोदकाम आहे, तुमच्या इमारतीच्या आतही खोदकाम आहे. रस्त्यावरनं चालताना काय अनुभव असतो आणि घरी आल्यावर काय, म्हणजे बाहेरही खोदकाम आणि आतही खोदकाम? बाहेर पण गेलं तरी वाकडेच पाय पडतात आणि आत आले तर खूपच वाकडे पाय पडतात आमचे. कारण बिल्डिंगमध्ये आमच्या बरोबर सरळ चालता येत नाही. 2-2, 3-3 वेळा सुद्धा केले पण मजबूत नाही आहे. हे सारखं तोडून हे करत राहतात. म्हाडा सतत हे खोदकाम करत राहते? म्हाडा सतत, हो. 2-4 वर्षांनी तर आमच्या निसर्ग सोसायटीमध्ये आहेच, पण ते मजबूत नाही करत. मुंबईकरांना तुम्हाला खड्डेमुक्त रस्ते हवेत ना, मग सध्यापुरती खड्ड्यातून चालण्याची सवय करा. असंच कदाचित मुंबईकरांना या यंत्रणांनी सांगितलेलं असावं. कारण सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, असुविधा के लिए खेद है, असुविधेसाठी क्षमस्व, अशा प्रकारचे बोर्ड वर्षानुवर्ष मुंबईकरांना वाचण्याची सवय झाली आहे. मात्र मुंबईकरांच्या संयमाचा हा बाण आमच्या कॅमेऱ्यासमोर जसा फुटलाय तसा तो रस्त्यावर येऊन फुटू नये इतकीच काळजी या यंत्रणांनी घ्यावी. कॅमेरामन अशोक सह, मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.